For now, the CJ. जर खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेल. म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. आणि ते लाईव्ह होतं, ते काय असं एडिट केलेलं नाही. प्लीज भाषणामध्ये काही क्वेश्चन आन्सर आले आणि ते अमरावतीचे, नागपूरचे नाही, ते पण ते अमरावतीमधल्या भाषणामधलं. तिथं आल्यानंतर त्याच्यावरती विषय आला, त्याच्यावरती माझं कमेंट असं आहे, ते जर खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेल. हे दुसऱ्याने पडतील असं म्हटलेलं नाही, कोणी खा किंवा खाऊ नका हेही म्हटलेलं नाही. मी एवढंच म्हटलंय की मी जर खाल्लं तर पडेल. याचा बॅकग्राऊंडही सांगतो. असं तुम्हाला कसं वाटलं असं तुम्हाला, तुम्ही खाल्लं का? 2008-9ला मी जिल्हा परिषद नागपूरला CEO. त्यावेळेस माझ्या एक मित्राने मला ओढून नेलं होतं खाण्याचं. ओके, तुम्ही बघितल्यानंतरच मला अगदी एवढं लाल वाटलं की म्हणलं मी नाही खाऊ शकत. नाही, मी एकदम कसं दिसतं आलं पण तेवढं तिखट नाही, असं मला मित्राने सांगितलं. मग मी त्याचा एक घास खाल्ला आणि उठून आलो. मला ते तिकीट वाटलं, तेलकट वाटलं. याचा अर्थ त्याच्यात मी कोणत्याची अयोग्य खाऊ नये ही नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ॲज अ फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी तिथे बोलतो, त्याचं इंडिव्हिज्युअल बोलतो. आणि असं गृहीत धरलं एवढं ऑइली खाणं आपल्यासाठी चांगलं नाही. म्हणजे किती ऑइली, मी आता ते पर्टिक्युलर प्रॉडक्टबद्दल बोलत नाही, इन जनरल आता तो इश्यू आला आहे. तेवढं स्पायसी हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही. हेल्दी फूड बऱ्याच वेळेस माझ्या प्रश्नामध्ये विचारलं, अवेअरनेस क्रिएट होणं हे पण हा भाग आहे. तर याच्याबद्दल मी कोणतीही टिप्पणी अशी केली नाही की त्याच्यामुळे कोणता समाज किंवा कोणी त्याच्यामध्ये हट व्हावं. त्याच्यामुळं असं जर कोणी गैरसमज करून घेत असेल तर माझं त्यांनी स्टेटमेंट जे बोललेलं ते परत ऐकावं. ही टिप्पणी मी आजारी पडेल याच्याबद्दलची, दुसरं कोणी पडेल, दुसरं कोणी खाऊ याच्याबद्दल माझी काही टिप्पणी नाही आहे. सो त्याच्यावरती याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याच्या